अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर श्वेताश्वतर उपनिषद चालू आहे आणि पहिला अध्याय पूर्ण केला आपण आणि मागच्या वेळेस दुसरा अध्यायाला आपण प्रारंभ केला आणि दुसऱ्या अध्यायाचे आपण 6 मंत्र पूर्ण केले। तेव्हा 6व्या मंत्राचा संदर्भ घेऊन आपण आजचं प्रवचन चालू करूया। तेव्हा 6वा जो मंत्र आहे तो ध्यानासाठी काय करायला पाहिजे असा तो विषय आहे। तर ध्यानासाठी परब्रह्म परमेश्वराची स्तुती करावी, ती स्तुती कशी करावी हे ह्या 6व्या मंत्रामध्ये आपण पाहिलं आणि त्यानंतर त्या ध्यानाच्या स्थितीचं वर्णन करून पुढे आपण 7व्या मंत्रामध्ये आजपासून सुरू करणार आहोत। तेव्हा 6व्या अध्यायाचा अर्थ असा होता 6व्या मंत्राचा की ज्या स्थितीत परमात्मा रूप अग्नीस प्राप्त करण्याच्या उद्देशाने ओंकाराचा जप आणि ओंकाराचं ध्यान या सर्व द्वारे ओंकार आणि आपला संपूर्ण देहामध्ये त्याचं संचरण होऊन आपण ध्यान कसं सिद्ध करावं, त्या ओंकाराच्या ध्यानाद्वारे मंथन कसं करायचं की ज्याच्यामुळे प्राणवायूच्या यथायोग्य विधीपूर्वक निरोध केल्यामुळे जेथे आनंदरूप सोमरस हा प्रगट होत असतो त्या स्थितीत मन हे अतिशय शुद्ध असं होतं आणि त्या शुद्ध मनानेच आपण परब्रह्म परमात्म्याला प्राप्त करू शकतो। असा हा विषय आपण मागच्या रविवारी 6व्या मंत्राबद्दलचा विस्ताराने अध्ययन करताना आपण पाहिलं। तेव्हा हा 6वा मंत्र संपला। आता आपण पुढच्या 7व्या मंत्राला आपण प्रारंभ करत आहोत। तेव्हा 7वा मंत्र असा आहे की सवित्रा प्रसवेन जुषेत ब्रह्मपूर्वम तत्र योनिम कृणवसे नहीं ते पूर्व मक्षिपत। अन्वय असा आहे की सवित्रा प्रसवेन पूर्वम ब्रह्मजुषेत तत्र योनिम कृणवसे हिते पूर्वम न अक्षिपत। आता याचा अन्वयार्थ असा आहे शब्दशः की संपूर्ण जगतास उत्पन्न करणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी जी प्रेरणा आपल्याला पाहिजे ती प्रेरणा त्याच्यापासून मिळते, कारण तो सर्वाचा अधिकरण त्या परब्रह्म परमेश्वराची सेवारूप आपण आराधना ही केली पाहिजे। तेव्हा तू ह्या परमात्म्यामध्येच आश्रय प्राप्त कर। असा आश्रय प्राप्त केला तरच पूर्वसंचित कर्म असतील कर्मातून जे विघ्न आपल्याला प्राप्त होतात त्या विघ्नापासून पहिल्यांदा तुझी मुक्ती होईल आणि तुझी साधना अतिशय उत्तम आणि ऊर्जायुक्त अशी होईल असं या मंत्रात सांगितलंय। म्हणजे याचा आशय असा आहे की हे साधकांनो, संपूर्ण जगताचा उत्पादक आणि सर्वांच्या अंतर्यामी असलेला अशा त्या परमात्म्याच्या परमेश्वराच्या प्रेरणेने वर दाखविलेल्या प्रकाराने परमात्म्याची आता स्तुती करून त्याच्याकडून अनुमती प्राप्त करून घ्यावी आणि म्हणजे तुम्हाला त्या सर्वांचे आदि ब्रह्म परमात्म्याची सेवारूप आराधना करायला मिळेल आणि मग त्या परमेश्वराचाच आश्रय आपल्याला मिळेल। त्याच्या आश्रयामध्येच आपण संपूर्ण शरणागत होऊन त्याच्यामध्ये स्वतःला विलीन करून घेतले पाहिजे आणि असं केल्याने तुमचे पूर्व केलेले जे संपूर्ण संचित आणि कर्म जे काही सर्वसाधारण स्थितीमध्ये विघ्नकारक आहे त्या विघ्नापासून तुमची मुक्ती होईल, कारण तुम्ही संचितापासूनच मुक्त होता आणि संचितामुळेच बंधन प्राप्त होत असतं। संचितामध्ये ज्या कर्मफलाचा सगळा समुच्चय असतो त्या कर्मफलाच्या उद्भव त्याच्यातूनच सगळ्या या वृत्ती निर्माण होतात। त्या वृत्ती या चित्तावर प्रहार करत असतात आणि मग त्या प्रवृत्तीच्या रूपामध्ये आपल्या अंतःकरणात प्रस्थापित होतात आणि समोरची परिस्थिती जी आहे ही आपल्याला आपल्या प्रारब्धवश किंवा संचितामध्ये असलेल्या कर्मफलाच्या अनुसार ही कधी कधी विघ्न निर्माण करणारी समस्या निर्माण करणारी असते। परंतु ओंकाराच्या साधनाने मनुष्य जो आहे तो ह्या संबंध प्रकृतीपासून स्वतःला अलिप्त करतो। मग ती स्थूल प्रकृती, सूक्ष्म प्रकृती आणि या कारणभूत असलेली ही प्रकृती, या सूक्ष्म संचित आणि कारण अशा या तिन्ही स्तरावर असलेली जी प्रकृती आहे त्या प्रकृतीपासून
तुमची पूर्णपणे सुटका होते आणि म्हणूनच त्या संचितापासूनही सुटका होते. म्हणजे पुष्कळदा लोक म्हणतात की बाबा हे प्रारब्ध कोणाला सुटलेलं नाहीये, रामालाही सुटलेलं नाहीये, मग आपल्याला त्याचे भोग भोगावेच लागतील. तर त्याच्यावर हे उत्तर आहे की जो मनुष्य परमेश्वराच्या आश्रयात गेलेला आहे तो आश्रयात केव्हा जाईल? ज्यावेळेस संबंध प्रकृतीच्या संबंधाचा विच्छेद झालेला आहे. ह्या प्रकृतीच्या पूर्ण क्षेत्रातून तो मुक्त होतो आणि तो मुक्त झाल्यानंतर तो परब्रह्म परमेश्वराच्याच फक्त आश्रयात राहतो. त्याचा आश्रय फक्त परमेश्वर आहे. बाकी सगळे जे आश्रय आजपर्यंत घेतलेले आहेत, मग धनाचा आश्रय घेतलाय, घराचा आश्रय घेतलाय, नातेवाईकाचा आश्रय घेतलेला आहे आणि या सगळ्या या प्राकृतिक गोष्टीचा आपण आश्रय घेतला आणि ह्या प्राकृतिक गोष्टीचा आश्रय घेतल्यावर काय होतं? प्रकृतीमध्ये असलेलं जे संचित आहे, प्रकृतीमध्ये असलेले जे प्रारब्ध आहे, ते तुम्हाला त्याच्या अनुसार भोग हे भोगावेच लागतात. पण ज्या दिवशी तुम्ही संबंध आपला आश्रय हा परमेश्वरामध्ये निश्चित केला आणि सर्व प्रकारचे भोग जे आहेत त्याचा केवळ त्यागच नाही तर त्याचा संबंधही विस्थापित केला आणि म्हणून संबंध तुटल्यामुळे कोणत्याही प्रकारचे हे ध्यान असो, कुठल्याही प्रकारचा ह्या पूर्वकर्माचा प्रभाव असो, हा प्रभाव जो आहे या प्रभावापासूनच तुम्ही मुक्त होता आणि म्हणून या संचिताच्या कर्माचं बंधन हे त्याला प्राप्त होत नाही. हे सगळ्या बंधनापासून तो मुक्त होतो आणि त्या कारणानेच इथे परमेश्वराचा आश्रय घ्या असं इथे सांगितलेलं आहे. तेव्हा या संबंध विश्वाला ज्यांनी उत्पन्न केलेला आहे तो परमात्मा आणि त्या परमात्म्याची प्रेरणा तो आदिकरण म्हणजे अनादी अनंत असा तो आहे. अशा त्या परमात्म्याची आपण सेवा करावी, त्याचा आश्रय घ्यावा आणि मग मात्र संचित कर्माचा जे विघ्न येणार आहे त्या विघ्नापासून तुमची मुक्ती निश्चितपणे होईल असे या ठिकाणी सांगितलं आहे. आता या ठिकाणी हा परमात्मा कसा आत्मसात करायचा आहे त्याला आत्मसात करायला सांगितलंय, त्याचा आश्रय घ्यायला सांगितलंय, त्याची सेवा करायला सांगितली आहे. तर त्या संदर्भामध्ये साधकांना इथे जे काही ह्या श्रुतीने ह्या उपनिषदात जे सांगितलं जात आहे ते असं की जो ज्या परमेश्वराने विश्वाला निर्माण केले त्याच परमेश्वराने तुम्हालाही निर्माण केलंय. तेव्हा तुमचं सर्व जे काही आहे ते परमेश्वराच्या हातात आहेच आहे. जे काही तुम्ही जे कर्म करता, जे कर्माचं फलभोग मिळतात आणि त्या कर्माचे फल मिळाल्यावर मनुष्य जो आहे तो त्या फलामध्येच आसक्त होतो, त्या फलाच्याच प्रभावामध्ये तो अडकून बसतो आणि म्हणून त्याला अगदी विवशतेने दुःख हे प्राप्त होतच. त्या आणि त्या दुःखापासून त्याची सुटका आहे का नाही हे त्याला कळत नाही आणि बहुतांशी लोकांना असा निश्चय झालेला असतो की प्रारब्धवश दुःख हे आपल्याला मिळणारच, त्याच्यापासून आपल्याला कोणीही सोडू शकत नाही. तर त्याचं उत्तर देताना या ठिकाणी असं म्हटलंय की प्रारब्ध हे प्रकृतीमध्ये आहे आणि तुम्ही जेव्हा प्रकृती संबंध विच्छेद केला तेव्हा तुम्ही या प्रारब्धापासून मुक्त झाला असं हे सुनिश्चित आहे. असं परमात्म्याला धरून, परमात्म्याच्या आश्रयाला धरून ज्यावेळेस मनुष्य कार्य करत होतो तेव्हा त्या परमेश्वराच्या संरक्षणाखाली असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची ही जी काही बंधनाचा जो भाग असतो, जी पूर्वकर्म फल जो असतो त्या पूर्वकर्म फलाचा जो काही प्रभाव असतो तो प्रभाव त्या ठिकाणी संपलेला असतो. म्हणून इथे परमेश्वराच्या आश्रयाबद्दलच्या अनेक गोष्टी इथे सांगितल्या आहेत की जो देहाचा आश्रय घेतो तो देही मनुष्य हा देहभाव ठेवतो, परंतु ज्यावेळेस तो परमेश्वराच्या आश्रयामध्ये जातो म्हणजे तो आधीच म्हणजे त्याच्या जन्ममृत्यूच्या चक्राला प्रारंभ होण्याच्या आधीच जो परमेश्वरामध्ये जो असतो त्या स्थानावर तो पुन्हा एकदा जातो आणि आपलं सर्वस्व त्या ठिकाणी समर्पित करतो. हीच त्या परमेश्वराची सेवा आहे आणि अशी सेवा जेव्हा तो करतो तेव्हा या सेवेमध्येच तो आपोआप परमेश्वराचा आश्रय घेतो आणि तो आश्रय घेतला एकदा की मग तो परमेश्वराच्या संरक्षणामध्येच असतो आणि तो परमेश्वराच्या योजनेमध्येच तो आपलं मार्गक्रमण करत असतो. अशा वेळेस त्याला भय नाही, कुठल्याच प्रकारचं बंधन नाही, तो संपूर्ण मुक्त आहे. अशा प्रकारची तुम्ही सेवा करा आणि या सेवेनंच मनुष्य जो आहे
तो सर्व प्रकारच्या या बंधनाचा, या सुखदुःखाचं जे द्वंद्व चालू आहे त्या द्वंद्वापासून त्याची संपूर्ण मुक्ती होते, असा ह्या मंत्राचा अर्थ आहे. पुढे आता ध्यानयोगाचं साधन करण्यासाठी कशा प्रकारे आसनस्थ होऊन ध्यान करायला पाहिजे या जिज्ञासेवर आता या 8व्या मंत्रामध्ये हे विवेचन आहे. तर तिथं काय म्हटलंय की त्रिरुन्नतम स्थाप्यम समम शरीरम इंद्रियाणी मनसा सन्निवेश्य ब्रह्मोडूपेन प्रतरेत विद्वान श्रोतांसी सर्वाणी भयावह. अन्वय असा की विद्वान त्रिरुन्नतम शरीरम समम स्थाप्य इंद्रियाणी हृदि सन्निवेश्य ब्रह्मोडूपेन सर्वाणी भयावहानी स्रोस्तासी प्रतरेत. त्याचा अर्थ असा आहे की बुद्धिमान मनुष्य जो आहे त्याला हे अतिश करणं हे आवश्यक आहे की त्याचं शरीर, कंठ आणि छाती इत्यादी 3 स्तरावर स्थिर राहून स्थिर व्हायचं. ह्या तिन्ही स्थानाला एकाच ठिकाणी सरळ आणि स्थिर अशा स्थितीमध्ये आणायचं आणि समस्त इंद्रियाला ह्या आपल्या मनाच्या नियंत्रणाद्वारे हृदयामध्ये नियंत्रित करणे, निरुद्ध करणे म्हणजे नियंत्रित करणे. आणि मग मात्र त्या मनाला तुम्ही त्या हृदयात जेव्हा नियंत्रित करतं त्यावेळेस ओंकार रूपी नौकेद्वारे संपूर्ण अशा या विविध भयंकर प्रवाह जे तुमच्या मनामध्ये वाहत असतात त्या सर्व प्रवाहाला सुद्धा संपूर्ण नियंत्रित करणे आणि परमेश्वरामध्ये आपले सर्व गोष्टी या लीन करणे असा त्याचा आशय आहे. तेव्हा या मंत्रामध्ये काय आशय सांगितला आहे की ध्यानयोगाचं जे साधन करतात त्यांना बुद्धिमान साधकांनी ध्यानाच्या वेळी जेव्हा आसनस्थ होण्यासाठी सुखाने बसायचे असते त्याच वेळेस हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं शरीर हे कसं असलं पाहिजे. तर शिर, कंठ आणि छाती हे 3 ज्या गोष्टी आहेत त्या उंच ऊर्ध्व दिशेने उचलून धरावे, इकडे तिकडे त्याला झुकू देऊ नये आणि शरीरास सरळ व स्थिर ठेवावे. कारण शरीराच्या सरळ व स्थिर ठेवल्याशिवाय आणि शरीर, कंठ, छाती यांना उंच केल्याशिवाय आळस, निद्रा, विक्षेपरूप विघ्न जे आहेत हे टाळता येणार नाहीत. आणि हेच अडथळे आहेत. म्हणजे जर तुम्हाला त्या ठिकाणी निद्रा, आळस किंवा इतर विघ्न, इतर विक्षेप जर निर्माण झाले तर ह्या सर्व म्हणजे विविध प्रकारच्या विक्षेपामुळे माणसाचं ध्यान लागणार नाही. तेव्हा हे आपल्याला निश्चित गृहीत धरावं लागेल की आपण ह्या सर्व बंधनापासून मुक्त करायचं असेल तर या विघ्नापासून बचत करण्यासाठी वर सांगितल्याप्रमाणेच माणसांनी ध्यानस्थ बसण्यासाठी आपलं शरीर जे आहे हे अतिशय अलर्ट करावं. ही म्हणजे मान, पाठ आणि त्याचा कंठ हे सगळं एका सरळ रेषेमध्ये राहून त्यांनी त्याच्यानंतर ही साधना करावी असं ह्या ठिकाणी ह्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे समस्त इंद्रियास हे बाह्य विषयापासून हटवता येईल. कारण समस्त इंद्रिय कसे आहेत त्या ब्रह्मांडामध्ये असलेले जे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध याच्यामध्ये फिरण्याचा त्या इंद्रियांचा स्वभाव आहे. आणि त्या विषयांना प्राप्त करून ते मनाला सुपूर्द करणे आणि मग मनाने त्या विषयाचा उपभोग कसा आहे तो उपभोग घ्यायचा आणि संबंध ह्या जीवात्म्यापर्यंत हा उपभोग पाठवायचा असे सर्वसाधारणपणे ही प्रक्रिया होते. परंतु जर समस्त इंद्रियांनाच ह्या बाह्य विषयापासून आपण हटवलं आणि त्याच्यावर मनाद्वारे त्या हृदयामध्ये नियंत्रण ठेवलं तर हळूहळू हे जे काही पूर्ण कार्य आहे हे कार्यावर त्याचं नियंत्रण हे परिपूर्णपणे होऊ शकतं. आणि मग असं एकदा स्थिती झाली की त्याच्यानंतर ओंकार रूप नौकेचा आश्रय घ्यावा आणि ओंकाराचा जप करावा. त्याचेच वाच्य जे परब्रह्म त्या परमेश्वराचं ओंकाराच्या माध्यमातून ध्यान करावं आणि त्यानंतर समग्र असलेला जो संसारातला प्रपंचातला जो
भयंकर जो प्रवास आहे, जो भयानक म्हणजे भीतीवह वाटणारा, तो त्या संसाराबद्दल त्याला नेहमी अशी काही ना काहीतरी ती अधीरता असते, एक भीती असते. तो त्या भीतीचा प्रवाह जो आहे, त्या प्रवाहाला आपल्याला पार करता येईल. तेव्हा भाव असा आहे की नाना योनीमध्ये घेऊन जाणाऱ्या या जितक्या काही वासना असतात, त्या सर्व जन्म मृत्यू रूप भय देणाऱ्या आहेत. कारण त्याच्यामुळेच जन्म मृत्यू होत असतो. आणि हा जो तो संसाराचा स्रोत आहे, त्या सर्वाचाच आपल्याला त्याग करायचा आहे आणि अखंडपणे आपण अमरपदाला प्राप्त करून घ्यायचा आहे. तेव्हा ही प्राप्ती आपल्या सर्वांना जितकी लवकरात लवकर करता येईल तेवढा तो प्रयत्न आपण या साधनेच्या द्वारे, ह्या ध्यानयोगाच्या द्वारे आपल्याला करावं लागेल. म्हणून या ठिकाणी ध्यानयोगामध्ये स्थिर कसं बसावं हेही सांगितलंय. इंद्रियांना बाहेरच्या सर्व ब्रह्मांडातून कसं आवरून घ्यावं, हृदयामध्ये त्याला कसं साठवून घ्यावं आणि ओंकाराच्या जपानी आपण परब्रह्म परमेश्वराचं अनुसंधान कसं साधावं असं हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून या मंत्रामध्ये ध्यानाच्या वेळी हे विशेषतः सांगितले की शरीर हे साधेपणाने सहज अवस्थेमध्ये हे ताठ व स्थिर असावे आणि त्या आसनस्थ होऊन आपलं शिर, गळा, मान, छाती हे सर्व कसं एका सरळ रेषेत ठेवावं आणि उन्नत असलेली ही स्थिती जी आहे त्या स्थितीला आपण दृढतेने ठेवावं. त्याच्यामध्ये ढळू देऊ नये. कारण त्याच वेळेस निद्रा, आळस व इतर काही विक्षेप जे आहेत ते माणसाला प्राप्त होऊ शकतात. तेव्हा त्याला परावृत्त करून आपली वृत्ती ही जी आहे ही एकाग्रतेकडे घेऊन जावी. बाकी अन्यथा लोक अखंडपणे ह्या संसाराच्या प्रभावाखाली आणि प्रवाहामध्ये हे सारखे वाहत असतात. तर त्याच्यापासून त्यांनी स्वतःला परावृत्त करावं असं या ध्यानाचा प्रयोग त्यांनी सांगितला आहे. तेव्हा या ध्यानाच्या प्रयोगामध्ये ही जी दिव्य स्थिती आहे ही तुमच्या केवळ शरीरावरच नाही तर मन बुद्धीचाही त्याचा संबंध आहे. या सर्वांवरच तुमचं नियंत्रण असलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हे नियंत्रण परमेश्वराच्या नियंत्रणाखाली तुम्हाला जायला पाहिजे. तेव्हाच ते संभव आहे. कारण आपण स्वतः नियंत्रण करायचा प्रयत्न केला तर त्या नियंत्रणाला एक मर्यादा आहे. परंतु ज्याचं नियंत्रण आपल्याला प्राप्त करायचं आहे त्या भगवंताच्या नियंत्रणाखाली आपण जेव्हा जाऊ त्यावेळेस हे सर्व नियंत्रण बरोबर होईल, साधना बरोबर होईल आणि त्या ध्यानयोगाच्या माध्यमातून तुम्हाला परमेश्वराचं अनुसंधान प्राप्त झाल्यामुळे त्याचंच संरक्षण तुमच्या शरीराला, मनाला, बुद्धीला हे प्राप्त होईल अशा रीतीने इथे उपदेश केलेला आहे. म्हणून त्या उपदेशाच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्यावं आणि त्याचा अर्थ काय निघतो ह्याच्याकडे पण पाहावं. पुढे 9वा मंत्र काय म्हणतो पहा. 9व्या मंत्रामध्ये काय म्हटलेलं आहे त्याने की प्राणान प्रपिड्डेह संयुक्त चेष्टः क्षाणे प्राणे नासिकयोच्छासित दुष्टाश्वयुक्तामिव वहमेनं विद्वान मनो धारयेता प्रमत्तः. याचा अन्वय असा आहे की विद्वान इह संयुक्त चेष्टः प्राणान प्रपिड्य प्राणे क्षिणे नासिकया उच्छ्रित दुष्टाश्व युक्तम वाहम इव मनः अप्रमतः धारयेत. याचा ह्या अन्वयाचा शब्दशः अर्थ असा आहे की बुद्धिमान जो साधक असतो त्या साधकास असं हे अतिशय आवश्यक आहे की उपयुक्त योगासनामध्ये आहार विहार आदी समस्त क्रियास हे यथायोग्य करत असताना विधिवत प्राणायाम करावा आणि प्राणास सूक्ष्म केल्यावर तो नासिकेच्या द्वारे त्याला बाहेर काढावा आणि त्यानंतर दुष्ट घोड्याने युक्त रथास ज्या प्रकारे सारथी सावधानपूर्वक गंतव्य मार्गास घेऊन जातो अगदी त्याचप्रमाणे या मनाला अतिशय सावधान होऊन त्याच्यावर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित करून ठेवावं तरच तुम्ही गंतव्य स्थानामध्ये जाऊ शकाल असं या ठिकाणी संदेश दिलेला आहे. तेव्हा या संदेशाचा आशय असा की बुद्धिमान साधक जो असतो त्याला ही साधना आवश्यक आहे आणि ह्या साधनेमध्ये तो योग साधनेसाठी जो आहार विहार आहे
त्याच्यामध्ये एक समतोल तो सिद्ध करत असतो. कारण ह्या क्रियाच ह्याच्यामध्ये जर विषमता आली, त्याचा समतोल बिघडला की योग सिद्ध होत नाही. म्हणून प्रथम त्याने सांगितलं की आहार विहार या सर्व क्रियेला त्या ठिकाणी संतुलन ठेवणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर मात्र ध्यानयोगासाठी उपयोगी बनवून स्वतःला आपण सतर्कतेने तयार ठेवा. आणि मग योगशास्त्राच्या या विधीच्या अनुसार प्राणायाम करत करत जेव्हा प्राण अत्यंत सूक्ष्म होऊन जातो, तेव्हा तो नासिकेचे द्वारे हा बाहेर काढावा. आणि त्यानंतर ज्याप्रमाणे, आणि हा दृष्टांत दिले, ज्याप्रमाणे दुष्ट घोड्यांना जुंपलेल्या रथास उत्तम सारथी अत्यंत सावधानतेने त्या रथास चालवत चालवत शेवटी आपल्या गंतव्यस्थानापर्यंत घेऊन जातो, अगदी त्याचप्रमाणे या साधकास आवश्यक आहे की मोठ्या सावधानतेने आपल्या मनास नियंत्रण ठेवावे, ज्यामध्ये योग साधनेमध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये आणि त्या परमात्म्याच्या जवळ प्राप्तिरूप लक्ष्यावर पर्यंत आपण हे पोहोचून जावे, हे लक्ष ठेवले पाहिजे, असं या ठिकाणी आवर्जून सांगितलंय. तेव्हा ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. माणसाला नेमकं काय साध्य करायचंय हे जर आपल्याला लक्षात नसेल तर तो पथभ्रष्ट होतो, त्याला विक्षेप प्राप्त होतो. तसंच या रथाला घोडे जुंपलेले आहेत आणि तुमचं लक्ष जर विचलित झालं तर ते घोडे कुठल्या दुसऱ्या पथभ्रष्ट होऊन दुसऱ्याच मार्गाला तुम्हाला घेऊन जातील. तेव्हा सारथ्याला अतिशय सतर्क होऊन त्या रथाला नियंत्रित करून जिथे आपल्याला पोचायचंय, त्या परमेश्वराच्या निवासाला पोचायचंय, त्या ठिकाणी या रथाला घेऊन जावं, असं जे उदाहरण दिलेलं आहे, अगदी त्याप्रमाणेच मन नावाचा हा घोडाच आहे की जो घोडा कधी तुम्हाला कोणत्या ठिकाणी घेऊन जाईल सांगता येत नाही. तेव्हा उधळलेल्या रथाच्या घोड्याला ज्या कौशल्याने तो सारथी सांभाळतो, अगदी तेच कौशल्य येथे वापरून या ठिकाणी बाहेर धावणाऱ्या मनाला साधकाने अतिशय सतर्क होऊन उधळू न देता आणि ध्यानाचे कार्य त्याला त्यामुळे चांगल्या प्रकारे कसं प्राप्त करावं याच्यावर लक्ष ठेवून, एकाग्रता ठेवून आपल्या मनाला वश करून घेऊ शकतो व विघ्न न येताच त्याला ध्यान करता येईल. आणि मग त्या ध्यानानेच तो परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर अत्यंत सहजतेने आणि सुखाने येईल, असे या ठिकाणी निवेदन केलेलं आहे. तेव्हा पुढे आता हा जो विषय आहे तो परब्रह्म परमात्म्यामध्ये मन लावण्यासाठी कशा स्थानावर आणि कशा भूमीवर आसनस्थ होऊन साधना केली पाहिजे या जिज्ञासेवर इथे विवेचन आहे. कारण ती जी जागा आहे ना, ती जागाच तुमच्या मनाला स्थिर करण्यामध्ये ही कारणीभूत होऊ शकते. आणि ती जागा जर अयोग्य असेल तर त्या जागेवर बसल्यानंतर मन हे स्थिर राहणार नाही, हे सांगितलंय. तर त्या जागेला आपण कसं तयार करायचं हे आपण बघूया. इथे या ठिकाणी या भूमीबद्दलचं इथे विवेचन आहे. तेव्हा हा मंत्र असा आहे की समे शुचौ शर्कराभि वाम वालुका विवर्जितेन शब्दजलाश्रयाधिभिः मनोकुल न तु चक्षुपीडेन गुहनिवात श्रयणो प्रयोजयेत. अन्वय असा याचा की समे शुचौ शर्कराराहन्मी वालुका विवर्जिते शब्दजलाश्रयादिभिः अनुकूले तु चक्षुपीडेन गुहा निवताश्रयणे मनः प्रयोजयेत. आता याचा शब्दशः अर्थ काय की ही स्थान आपलं जे बसायचं स्थान आहे, आसन जे आहे ते आसन कशा स्थानावर असावं, तर ती जागा जी आहे ती जी भूमी आहे ती समतल असावी आणि सर्व प्रकाराने ती शुद्ध असावी. तसेच त्या स्थानावर खडे, अग्नी आणि वाळू ह्याच्या रहित असावी. हे सगळे त्याच्यामध्ये विक्षेप पडणाऱ्या गोष्टी आहेत. तेव्हा ती जमीन साफ होत असताना तिथे खडे असता कामा नये, त्या ठिकाणी अग्नी केलेला किंवा अग्नी होण्याची शक्यता असलेली जागा असू नये आणि वाळू सुद्धा असू नये. कारण वाळू जरी डोळ्याला दिसत नसली तरी ती निश्चितच त्या ठिकाणी त्याला त्याच्या स्थानाला किंवा त्याच्या शरीराला ही विक्षेपित करते आणि परिणाम स्वरूप त्याच्या मनाला ही विक्षेपित करते. तसंच ज्या ठिकाणी शब्द, जल आणि आश्रय अशा या सर्व ठिकाणी अनुकूल अशी परिस्थिती आपल्याला प्राप्त करणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या ठिकाणी
कुठल्याही प्रकारचा शब्दाचा कोलाहल नको. जवळ जल वाहत असेल तर जलप्रवाहाच्या त्या वाहळ्यामुळे सुद्धा त्याच्या त्या आवाजामुळे सुद्धा विक्षेपित होऊ शकतो. आणि अशा या दृष्टीने ही जागा कशी शांत असावी, निशब्द असावी आणि कुठल्याही प्रकारचा ह्या ठिकाणी असंतुलित स्थिती होईल असं वातावरण असं कामा नये, असे आपल्याला लक्षात ठेवावे लागेल. तेव्हा या निवासामध्ये अशा या आश्रयासाठी ह्या जागेला अनुकूल करणं आवश्यक आहे. आणि सर्वथा अशी अनुकूल असलेली ती जी जागा आहे ती नेत्रास पीडा न देणारी असावी. अशी ही एखादी गुहा ही निश्चित करून त्या ठिकाणी एखाद्या गुहेमध्ये हे वायुशून्य स्थितीमध्ये, म्हणजे त्या ठिकाणी वारा वेगाने वाहतोय असं नाही, तर एक शांत स्थिर असा वातावरण आहे. अशा या स्थिर स्थानामध्ये मनास ध्यानाला लावून अभ्यास केला पाहिजे. कारण जसं मन हे इंद्रियावर नियंत्रण करतं आणि इंद्रिय जे काही त्या मनाला भोग प्रदान करतात त्याप्रमाणे त्याला ते प्राप्त होऊन तो विक्षेपित होऊ शकतो. म्हणून ह्या ठिकाणी आपल्या मनाला जर स्थिर करायचं असेल तर बाह्य स्थिती जी आहे ही मनाला अनुकूल असणं आवश्यक आहे. आणि तसंच त्या नेत्रांना सुद्धा पीडा न देणारे असे त्या ठिकाणी वातावरण पाहिजे. म्हणजे फार वारा वाहणारा नको आणि फार प्रकारचा शब्दाचा कोलाहल नको, तर ती शांत स्थिती पाहिजे, वायुशून्य स्थिती पाहिजे. आणि मनाला ध्यानामध्ये लावून अभ्यासामध्ये प्रस्थापित करण्याकरता ती परिस्थिती अत्यंत मदत करणारी पाहिजे. असं हे आपल्याला हे म्हणजे शांत स्थिर बसण्यासाठी सुद्धा आणि मनाला त्या ठिकाणी परमेश्वराच्या स्वरूपामध्ये लीन करण्याकरता सुद्धा ही पहिली ह्या सगळ्या गोष्टी ह्या पाहणं आवश्यक आहे. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की या मंत्रामध्ये ध्यानयोगासाठी उपयुक्त असलेल्या अशा या स्थानामध्ये ह्या भू भागावर त्या ठिकाणी आपण ते तशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे. आणि अशा रीतीने ह्या ध्यानयोगाचं साधन जे आहे ते साधन हे करणाऱ्या ज्या साधकास अशा या स्थानावर आपले आसन लावले पाहिजे. आणि ज्या ठिकाणी भूमी ही समतल असावी, उंची खोरी वेडीवाकडे असू नये, अशी जी भूमी आहे ती सर्व प्रकाराने शुद्ध असावी किंवा शुद्ध करावी. तेथे जो कचरा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कचरा असेल, मैला असेल तर तोही तिथे स्वच्छ केला पाहिजे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं त्याचे विक्षेप येतील असंही वातावरण असता कामा नये. त्यामुळे तिथे ती जागा झाडून पुसून स्वच्छ केली पाहिजे. आणि त्या जागा ज्या आहेत त्या मूलतःच ही पवित्र असावी आणि त्याच्यानंतर हे साफ करण्याचं कार्य केलं पाहिजे. ज्याप्रमाणे एखादे देवालय किंवा एखादे तीर्थस्थान इत्यादी प्रमाणे जी पवित्र स्थानं असतात त्या पवित्र स्थानासारखी ह्या अशा प्रकारच्या ह्या स्थानाचं हे आपल्याला हे काळजी घेणं आवश्यक आहे. तसं पवित्र स्थान तिथे असलं पाहिजे. तसंच तिथे सांगितलं की खडे असू नयेत, वाळू असू नये, अग्नी तिथे पेटलेला किंवा अग्नी होऊन गेलेला आहे, उन्हाची अतिशय गरमी आहे आणि मनाला विक्षेप करणारे हे शब्दाचे कोलाहल आहेत, लोक खूप बोलतायत आणि हे कोलाहल आहे. त्यामुळे ह्या सर्वांचा संपूर्ण अभाव असावा आणि यथावकाश अशी स्थिती की ज्या ठिकाणी आपल्याला बाकीच्या जीवनावश्यक गोष्टी सुद्धा उपलब्ध होतील. कारण तुम्ही ध्यानाला बसले आणि ध्यान झाल्यानंतर किंवा ध्यान होण्यापूर्वी तुम्हाला जर जल नसेल तर त्या ठिकाणी जल असलं पाहिजे. परंतु जलाशय हे दूर असावं, जलाची प्राप्ती असावी जेणेकरून तुमची तृषा तिथे भागली पाहिजे. जिथे खूप लोकांचं येणं जाणं आणि कोलाहल आहे असं सुद्धा ते ठिकाण असता कामा नये. शरीराला संरक्षण मिळेल असंही पाहिजे. इतकाही एकांत नको की ज्या ठिकाणी शरीराला काही घडेल तर त्याच्यापासून ते संरक्षण होणार नाही. अशा प्रकारे तिथे इतक्याच लोकांचा तिथे समूह पाहिजे की जो तुमच्या या कार्याला मदत करू शकेल. आणि शरीराला कुठल्याही प्रकारची इजा होण्याची शक्यता असेल तर ते तुम्हाला संरक्षण देऊ शकतील. इतक्या प्रकारचं असं हे वर्णन केले आणि अशा ही उपयुक्त असा हा आश्रय असावा. आणि असा ह्या आश्रयामध्ये तिथे असं होतं कामा नये की आपल्याला झोपायला किंवा
आपले सगळे जे काही सुविधा असतात त्या प्राप्त होण्याकरता म्हणून एखादी धर्मशाळा जर तुम्ही ह्याच्याकरता काढली तर त्या ठिकाणी सुद्धा लोकांचा कोलाहल असतो, तेव्हा तीही तसंही स्थान नको. तेव्हा तात्पर्य असं आहे की या सर्व विचारानुसार जेव्हा जी जागा सर्वथा अनुकूल असेल, जेथे दृश्य नेत्रास पीडा देणारे भयानक असे कुठलेही दृश्य नाही असू नये, अशी ती गुहेचं स्थान, जिथे वायूचा प्रचंड प्रवाह आहे अशी असता कामा नये. तर नितांत शांत आणि वायुशून्य एकांत स्थानामध्ये पूर्वी दाखविलेल्या ह्या प्रकाराप्रमाणे आसन लावावे आणि त्या आसनाच्या माध्यमातून मनाला शांत नियंत्रित ठेवून मगच अशा मनाला परमात्म्यामध्ये अनुसंधानित केले पाहिजे आणि मग मात्र परमात्म्याचा अभ्यास या स्थितीत केला पाहिजे. म्हणून ह्या ठिकाणी परमात्म्याचा अभ्यास करण्याकरता मन कसं असावं, शरीर कसं असावं, आसन कसं असावं, जागा कशी असावी, या सर्वांचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. कारण हे जर नसेल तर आपलं सगळं लक्ष हे बाहेर असतं. आपण आसनाला बसतो, ध्यान करतो, पण कुठेतरी आवाज येतो, कुठेतरी अलार्म वाजतो, कुठले तरी विक्षेप निर्माण होतात आणि मग हे आपण ठरवलेलं कार्य जे आहे हे कार्य हे त्या ठिकाणी होत नाही. अन्यथा आपण आता शहरी जीवन जगतो, त्या ठिकाणी आपण पाहतो की बाहेर कोलाहल आहे, काही लोकांचे भांडणं चालू आहेत, जलाचा मोठा संचय जो आहे तो त्या ठिकाणी कुठेतरी धबधबा पडतोय आणि आवाज प्रचंड येतोय. तेव्हा हे मनाला अनुकूल नाहीये. डोळ्यांना त्रास देणारे दृश्य असू नयेत. ती गुहा कशी शांत, स्वच्छ आणि आवश्यक तेवढा वायू असणारी, वायुयुक्त असावी, पण फार मोठ्या वाऱ्याचा प्रवाह असता कामा नये. अशा ठिकाणीच मन हे स्थिर होतं आणि परमात्म्याचं ध्यान करायला हे आनंददायक असं वातावरण होतं, असा ह्या रुचेमध्येचा अर्थ आहे. तेव्हा या मंत्रावर हे ध्यान ठेवावं आणि ह्या मंत्राचा विनियोग करून आपण आपलं ध्यान साधना ही व्यवस्थित पूर्ण पार पडावी, असं हे या ठिकाणी आपण निवेदन केलेलं आहे. तर ह्याच्या पुढचा भाग जो आहे, तेव्हा आता योगाभ्यास करण्याकरता ते स्थान, ती जमीन आणि ते वातावरण हे सगळं आपल्या अनुकूल झाल्यानंतर आपण योगाभ्यास करायचा आहे. योगाभ्यास करणाऱ्या साधकाचं हे साधन यथायोग्य आता होतंय किंवा नाही होतंय याची आता आपल्याला ओळख कशी पटवून घ्यायची ते इथे सांगितलं की आता हे सगळं तुम्ही केलं आणि आता तुम्ही ध्यानाला बसले आणि परमेश्वरामध्ये आपलं मन जे आहे हे संपूर्णपणे विलीन करण्याचा प्रयत्न करत आहात. तर ते योग्य होतंय का, की खरोखरच हे जे मन आहे हे परमेश्वरामध्ये लीन होतंय का, आणि ते लीन होऊन त्या ठिकाणी तुम्हाला असा तो दिव्य अनुभव मिळतोय का परमेश्वराचा, तर तो कसा ओळखायचा असं ह्या मंत्रामध्ये या ठिकाणी दिलेला आहे. तेव्हा पुढचा जो 11वा मंत्र आहे तो असा म्हटलेला आहे की निहार धुमार्का नीला नलनाम खद्योत विद्युत स्फटिक शशिनाम एतानि रूपाणी पुरस्सराणी ब्रह्मण्य अभिव्यक्तीकराणी योगे. अन्वय असा आहे की ब्रह्माणी योगे निहार धूमार्का नीला नलानाम खद्योत विद्युत स्फटिक शशिनाम रूपाणी पुरस्सराणी भवन्ति एताति अभिव्यक्ती कराणी. आता याचा शब्दशः अर्थ असा आहे की परमात्म्याच्या प्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या योगामध्ये काय काय अनुभव येतो, म्हणजे आता तुम्ही ध्यानाच्या मध्ये गेलेले आहात आणि ध्यानाच्या मध्ये गेल्यानंतर काय काय अनुभव येतो, इथे त्यांनी त्याचा एकानंतर एक त्याचे अनुभव सांगितलेत. योगामध्ये गेल्यानंतर प्रथम हे तुम्हाला तुमच्या अंतःचक्षुला त्या ठिकाणी धुकं पसरल्यासारखं दिसतं किंवा धूर येताना दिसतो. त्यानंतर प्रखर प्रकाश असलेला सूर्य दिसतो. वायू आणि अग्नीच्या सदृश्य असलेला जो काजवा आहे ते काजवे डोळ्यासमोर आपल्याला हे असे प्रकाश देणारे हे काजवे दिसायला लागतात. मध्येच विजेची शलाका स्पष्ट दिसते, स्फटिक मणी दिसायला लागतात आणि चंद्रमा सदृश्य बरेचसे काही असे दृश्य हे योग साधनेमध्ये प्रगट होत असतात. तेव्हा हे सर्व जे योगामध्ये अनुभव, योगाच्या तुमच्या ध्यानस्थितीमध्ये हे सगळे जेव्हा अनुभव यायला लागतात तेव्हा
हे योगाच्या सफलतेचे संकेत अतिशय स्पष्टपणे सूचित करणारे आहेत. असा ह्या मंत्राचा या अन्वयार्थ किंवा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा त्याचा आशय काय ते आपण बघूया. त्या आशयामध्ये असं म्हणतायत की जेव्हा साधक परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीसाठी ध्यानयोगास आरंभ करतो तेव्हा त्या योगास आपल्यासमोर कधी कधी धुक्या सदृश्य रूप दिसायला लागतं, तर कधी धुरासारखे त्याला हे वायुमंडल दिसायला लागतं, कधी प्रखर अशा सूर्यासमान हा प्रकाश दिसायला लागतो आणि सर्वत्र परिपूर्णपणे तो हा प्रकाश सगळीकडे पसरला आहे अशा प्रकारचा त्याला त्या ध्यानावस्थेमध्ये अनुभव येतो. कधी कधी निशब्द वायूच्या सारखे निराकार रूप अनुभवात येते, तर कधी कधी अग्निसदृश्य तेज सुद्धा त्याला दिसू लागतं. कधी कधी काजव्यासारखे चमकणारे हे ठिपके असे प्रतीत होतात, तर कधी विजेसारखे चमकणारे दृश्य हे निर्माण करणारे तेज दृष्टीस पडत असते. कधी स्फटिकमणाच्या सदृश्य उज्ज्वल रूप पाहण्यात येत असतं आणि कधी कधी चंद्रमाप्रमाणे शीतल प्रकाश सर्वत्र पसरलेला आहे असंही दिसून येतं. तेव्हा हे सर्वच अनुभव जे आहेत ते ह्या दृश्य योग साधनेचे उन्नतीचे द्योतक आहेत. म्हणजे तुमची योग साधनेमध्ये उन्नती होत आहे याचं हे प्रतीक आहे, याचंच हे द्योतक आहे. आणि ह्यावरून ही बाब समजून येते की साधकाचे ध्यान हे आता ठीक चाललेले आहे. म्हणजे हे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर त्या ठिकाणी हे निश्चित झालं की तुमची साधना ही योग्य दिशेने चालू आहे. जेव्हा साधक हे आपण ज्या पद्धतीने जागा सांगितली आणि अशी शांत जागा, आपल्या मनाला अनुकूल असलेली जागा आणि अशा रीतीने आपण त्या ठिकाणी बसलो आणि मग प्रणवाचा जप करीत प्राणायाम, देवताची प्रार्थना केली, परब्रह्म परमेश्वराची स्तुती गायन केलं, अभ्यास केला आणि अशा प्रकारचा दररोजचा अभ्यास आपला चालू ठेवला आणि नंतर मग मिटलेल्या डोळ्यासमोर काय दिसतं, तर हे आपण आता पाहिलं की प्रकाशमान धुराचे लोट उभे राहतात, सूर्यासारखे तेज दिसायला लागतं, प्रत्यक्ष वायुरूप सुखद स्पर्श आपल्याला अनुभवाला मिळतो, प्रकाश, उष्णता आणि हे अतिशय तेजस्वी अशा प्रकारचे दृश्य आपल्याला दिसायला लागतात. चंद्र आपला शीतल प्रकाश आणि चांदणं हे सभोवताली पसरलेलं आपल्याला दाखवतो. अगदी अमावस्या असताना असली जी रात्र आहे त्याही रात्रीमध्ये सूर्य आपल्याला दिसायला लागतो आणि आपल्या तेजाने तो आपल्याला अतिशय प्रसन्न करतो. आणि म्हणून आराधना ही चांगल्या आनंदात होत आहे अशा प्रकारचा जो अनुभव देणारी दृश्य डोळ्यासमोर येतात, तेव्हा ही योग साधना जी आहे ही आपल्या उपासनेची प्रगती होत आहे अशा प्रकारचे संकेत ते देत असतात. आणि अशी उपासना ठीक प्रकारे चालू आहे आणि ती अशीच आपण चालवू अशा प्रकारचा हा स्वानुभव येत असतो. तेव्हा ह्या अनुभवाच्या आधारावरच आपण निश्चित करू की आता आपली योग साधना सुरू झालेली आहे आणि या योग साधनेच्या माध्यमातून आता आपल्याला अंतिम जे काही प्राप्त करायचं आहे त्या दिशेने आपण वेगाने चाललो आहोत असं या ठिकाणी प्रस्थापित होतं. तेव्हा आता पुढचा जो श्लोक आहे तो मी वाचतो आणि वेळ राहिला तर मी त्याचं स्पष्टीकरण देतो. पुढचा जो श्लोक आहे तो असा आहे की पृथव्यत तेजो निलखे समुत्थिते पंचात्मके योगगुणे प्रवृत्ते न तस्य रोगो न जरा न मृत्यू प्राप्तस्य योगाग्निमयम शरीरम. अन्वय असा आहे की पृथ्वीतेजो निलखे समुत्थिते पंचात्मके योगगुणे प्रवृत्ते योगाग्निमयम शरीरम प्राप्तस्य तस्य रोगः न जराः न मृत्युः. त्याचा आता शब्दशः अर्थ असा आहे, अन्वयार्थ, की पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूताचे सम्यक प्रकाराने उत्थान झाल्यावर आणि यांच्याशी संबंध प्रस्थापित करणारे 5 प्रकारचे योग संबंधी गुणाची सिद्धी होऊन गेल्यावर योगाग्निमय झालेले हे शरीर आहे ते योगाग्निमय शरीरास प्राप्त करून घेतल्यावर त्या साधकास कधीही व्याधी होत नाही, त्याला कधीही वार्धक्य प्राप्त होत नाही आणि त्याला आत्मसिद्धी रूप आत्मरूप सिद्धी त्याला प्राप्त होते आणि मग तो कधीही मृत्यूस प्राप्त होत नाही असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. आणि त्याचा आशय असा आहे की ध्यानयोगाने जे आपण साधन करत असतो त्या साधन करत असताना
जेव्हा पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूताचे हे उत्थान होऊन जाते, अर्थात जेव्हा साधकाचे या 5 महाभूतावर पूर्णपणे नियंत्रण आणि अधिकार होणे, तर अधिकार होऊन जातो आणि मग ह्या पंचमहाभूतावर जो अधिकार झाला त्यावेळेस या 5 महाभूताचा संबंध ठेवणाऱ्या ह्या योगविषयी जे 5 सिद्धी आहेत त्या 5ही सिद्धी प्राप्त होतात आणि त्यावेळेस योगाग्निमय शरीर प्राप्त होतं. आणि हे योगाग्निमय शरीर जे आहे ते इतकं धगधगतं असं हे देह असतो की त्या देहामध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन, रोग हा त्याच्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. असा देहाला वार्धक्य प्राप्त होत नाही आणि अशा देहाला मृत्यूचं भयही राहत नाही, असा हा संदेश आणि असं हे तात्पर्य या श्लोकामध्ये सांगितले आहे. तेव्हा त्याच्या इच्छेनुसारच ते शरीर हे टिकतं आणि राहतं. हे संबंध परमेश्वराच्या नियंत्रणामध्ये हे शरीर जातं असा त्याचा अर्थ आहे. आणखीन त्याचा विस्ताराने अर्थ आपण पुढच्या रविवारी बघूया. असं अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.